माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र। आदिनाथ कारखान्यात सध्या किती पैसे जमा आहेत याचा हिशोब डॉक्टर वसंतराव पुंडे यांनी द्यावा। आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात मळी विकून आलेले पैसे व निवडणुकीच्या काळात थकबाकी व शेअर्स थकबाकी म्हणून किती रक्कम जमा झाली याची विचारणा कार्यकारी संचालक अरुण बागणवार यांच्याकडे केली असता ते फोन उचलत नाहीत व उडवाउडवीची उत्तरे देतात। आता याची माहिती प्रशासकीय संचालक डॉक्टर वसंतराव पुंडे यांनी द्यावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे। कारखान्यावरील मळी कमी भावात विकून कारखान्याचं नुकसान केलंय। गेल्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी आदिनाथला ऊस दिला, त्यांची ऊसाची रक्कम देणं बाकी आहे। असं असताना केवळ 1240 रुपये प्रमाणे प्रति टन शेतकऱ्याला ऊस दर देऊन उर्वरित शिल्लक रक्कम भ्रष्टाचाराच्या माध्यमातून हडप करण्याचा कारखान्यावरील काही लोकांचा डाव आहे। सध्या कारखान्यात जमा असलेली सर्व रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने द्यावी। या रकमेतून प्रवास खर्च भत्ता, ठराविक कर्मचाऱ्यांच्या पगारी, ठराविक व्यापाऱ्यांचे पैसे देणे, पैसे वाटण्याची प्रक्रिया कारखान्यावर सुरू आहे। काही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी ऊसाच्या रकमेचा हिशोब मागण्यासाठी कार्यकारी संचालक अरुण बागणवार यांच्या विचारणा केली असता कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची धमकी दिली जाते। कारखान्यावर सध्या शिल्लक असलेले पैसे तात्काळ ज्यांनी ऊस घेतला त्या शेतकऱ्यांना द्यावीत। किमान प्रति टन 2500 रुपयांनी पैसे द्यावेत। कारखान्यात पैसे शिल्लक असताना केवळ 1240 रुपये टनानं पैसे शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात प्रशासकीय संचालक मंडळ आहे। त्यामुळे प्राधान्याने शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा करत आहेत। आदिनाथ अडचणीत असताना आम्ही कारखान्याला ऊस दिला, हे आम्ही पाप केलं काय? आज 18 महिने झाले तरी आमच्या ऊसाचे पैसे दिले नाहीत। आता कारखान्यात पैसे शिल्लक असताना जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचे पैसे दिले जात नाहीयेत। या प्रशासकीय मंडळाला जाब कोण विचारणार आहे का नाही असा प्रश्न आता ऊस उत्पादक सभा जनार्दन समाधान घरगुडवे यांनी केला आहे।